सर्वांना नमस्कार. थंडी तर खूप पडायला लागलेली आहे आणि सकाळी सकाळी मुलांना स्कूलला तर जावंच लागतं. सकाळी मी मुलांना स्कूलला जाण्याआधी नाश्ता केल्याशिवाय अजिबात पाठवत नाही. इथे मी छान चहा बनवला आहे आणि शुभ्राला माझा कोरा चहा आवडतो. तिला इथे चहा आणि टोस्ट दिलेला आहे. तिचा नाश्ता झाला की लगेचच तिच्या वेण्या वगैरे घालून देते मी आणि मग तोपर्यंत विवांची अंघोळ वगैरे चाललेली असते. पण आता विवांच्या सारखं मागे लागावं लागतं. आवर तेव्हा कुठे त्याचं हळूहळू चालतं आणि आज शुभ्राच्या पप्पांनी सुट्टी घेतलेली होती कारण त्यांना त्या गाडीचं काम पण करायचं होतं आणि मला दवाखान्यात पण जायचं होतं कारण बऱ्याच दिवसांपासून माझा कान दुखतो आहे. नाशिकला स्पेशल कानाच्या डॉक्टरांकडे आम्हाला जायचं होतं. त्यामुळे मी मुलांना स्कूलमध्ये पाठवून देणार होती कारण त्यांना घरी ठेवलेलं परवडत नाही, म्हणजे त्यांचा अभ्यास आहे ना पूर्ण मागे पडतो. त्यामुळे मग माझी सर्व पटपट आवरासावर चालूच होती. त्यातल्या त्यात मुलांची स्कूलमध्ये जाणार होती पिकनिक, म्हणजे त्यांची ट्रिप चाललेली आहे. वन डे रिटर्न असणार आहे, म्हणजे सकाळी जाणार आहे आणि संध्याकाळी लगेच येणार आहेत. मुलांच्या दोघांचा पण हट्ट चालला आहे की आम्हाला ट्रिपला जायचं आहे. पण कसं पाठवावं मुलांना हा मोठा प्रश्न आहे. सध्याची परिस्थिती आपण सर्वच जण बघतोय की कसं वातावरण झालं आहे. मुलींना कुठे पाठवावं एकटीला आणि कुणाच्या भरोशावर पाठवावं. म्हणजे स्कूल जरी झालं तरी एक आई म्हणून आपल्याला एक धाक लागलेलाच असतो की स्कूलमध्ये गेली खरी आहे आपली मुलं, पण मग तिथे ती सुरक्षित आहेत का? आणि त्यातल्या त्यात मुलांना असं बाहेर कुठे पाठवायचं म्हणजे पोटात अक्षरशः गोळा येतो. स्कूल तशी पूर्ण जबाबदारी घेतं, त्याविषयी काही शंका नाही आहे. पण तरी पण आपल्या मनामध्ये ती कुठेतरी भीती तर बसलीच आहे ना, की कसं आणि कुणावर विश्वास ठेवायचा. फक्त आणि फक्त या कारणामुळे माझी तर अजिबात इच्छा नाही आहे मुलांना ट्रिपला पाठवण्याची. पण बघूया आता त्यांचे पप्पा काय करतात त्यावर असणार आहे. विवानची पण आता इथे तयारी झालेली आहे आणि तो स्कूलमध्ये निघाला. आता सरळ सरळ विवान स्कूलला जाईल, तो विवान कसला. जाता जाता आमच्याकडे हे लाजाळूचं झाड आहे, त्याला छान हात लावेल, त्याचे पानं कसे मिटत आहेत ते बघेल आणि मग तितक्यातच गाडीचा हॉर्न वाजला. मग काय, पटकन पळत गेला आणि पळता पळता पडला पण असता. मुलं जोपर्यंत स्कूलला जात नाही ना तोपर्यंत आपली घरातली पूर्ण कामं तशीच पडलेली असतात. म्हणजे जोपर्यंत त्यांचं आवरून व्यवस्थित ते जात नाही तोपर्यंत आपल्यालाही कुठलं काम करूशी वाटतच नाही. मुलं गेल्यानंतर मी घरातली माझी सर्व कामं पटपट आवरून घेतलेली होती आणि आज होता माझा उपवास. मी साधी सिंपल भगर बनवलेली होती आणि भगर शिजणं होईपर्यंत इकडे मी माझी तयारी पटकन करून घेतली आणि शुभ्राचे पप्पा पण गाडी कामाला लावण्यासाठी गेलेले होते. ते आल्यानंतर त्यांना पण जेवण वगैरे दिलं. मी मुलांना जे टिफिनला बनवलेलं होतं डाळ कांदा तेच त्यांना पण दिलेलं होतं. नाशिकला आल्यानंतर आमचं दवाखान्याचं काम पण झालेलं नव्हतं, म्हणजे डॉक्टरच नव्हते. मग त्यामुळे तिकडनं येताना आम्ही छान नाशिकमधून गवळी म्हणून जे आहेत त्यांचा भत्ता घेतलेला होता मुलांना आणि मग त्यानंतर आम्ही लगेचच दिंडोरीला जाण्यासाठी निघालेलो होतो. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.